तू ना मागे पाय पडा मग तू उपडीच जाशी हात मरीच जाशी डायरेक्ट. चहा चहा काय मोठी गोष्ट आहे का? चहा ट्रे मा लईनी पोर चहा वाटी राहिला बटासले देवाय गे एखाद बाई मागे राय गे हात कराना राहायचा. इथली गर्दी मग कोणले कोणले ध्यान ती नवीन पोर राहिने का. मग नंतर लई ना ल्या ना आत्या नको माय माल नको तू नका बापरे का ब मागे जर चहा पिशे तुला अटॅकी जाई का. बहानट सुरू होत नाही काम नाही गरज नाही वायबर वाद वाढवा. भिल्ल समाजाचे लोक कधीच कोणावर नाराज होत नाही. त्यासनं जर कधी किंतु परंतु बी राहिना ना लगीन ना आडत ना बँड वाजू द्या नुसता नुसतं वाजा वाजान सुरू होई ना का त्यांना नाचान चालू जा बरोबर आहे का नाही. आणि आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा चला ना भाऊसाहेब थोडं नाचाल चला ना भाऊसाहेब थोडी येत गर्दी मला नाचता येते तू शिलग्र नाही एकला आत्मा लंबा घाल देतो तुला नाचता येत ना झक मारालून का तू. निव्वळ वायबार धंदा आहे आपला काही लोक वायबार धंदा. हो पहिले डोकं माही नाही काट टाका. हो स्वतःला चांगलं म्हणा पहिले आपला विचार चांगला बनवणं गरज नसे बरं. हा तर आपली जात चांगली ठरेल. आदिवासीच मा नवर देऊन माय रुशेले असं नाही देखील ना तुम्ही. नाही ते आपला लग्नच कितल्या नवर देऊन माया देखाडू. मी एक मोठा श्रीमंत माणसाचं लग्न होतं. नवर देऊन मायना अंगवर चांगलं 25-30 तोडा सोनं होतं. हो साडी नेसेल होती 10-15 हजारनी आणि खाता खाता ताटवरती उठणी आणि मंडप ना एक कोपराला उभी राहिली. नवरीन माय नवरीन मावशी नवरीने काकू नुसत्या रावण्या करे ताई खायल्या ना ताई खायल्या ना माल नाही खाणं माल नाही खाणं म्हणता आई उपडी जाई रे माल तर जाईन सांगू दे मी गो जोडे म्हणता आपलं बरं महाराष्ट्र वैकी राय ना भाऊ आपला मान ठेली म्हणता आई बहीण म्हणता ताई बट्या बाहेर रावण्या करा ना खायल्या म्हणता नाही म्हणे महाराज माल नाही खाणं म्हणतो वय ना काय हा म्हणे महाराज मी नवर देऊन माय म्हणतो तू कोणता झेंडा लावा म्हणे मी नवर देऊन मायशी म्हणतो काय वय ना काय म्हणे महाराज मला खोबरान वाटी तरी लायका म्हणता आई येडी दकास रे भाऊ आई उलगेल वावर रे आट्या सरा सापडाव नाही रे भाऊ. हा 20-25 तोडा सोनं घालेल 15 हजारनी साडी नेसेल आणि 5 रुपयान खोबरान वाटीन दांगडो घाल दे ना खोबरान वाटीन करता भानड सुरत नाही तेवढं बरं याको सारोडा परिसर ना तशा बाया नाही ती. हा कोण भरेल घर मग ती घालली भाऊ. तुम्हाला सांगतो जातीपातीला महत्व नाही. तुम्ही विचाराने मोठे व्हा तर तुमची जात मोठी ठरेल. अजिबात जातीला किंमत नाही महाराज बरोबर आहे का नाही. अगो सांगत आदिवासी लोके मना दारवर तीन जायत आता म्हणून म्हणेल गाणं पुरं मार्केट माहिती हा पुरं मार्केट गाजाड राही ना ते आधी मी 5 वर्ष पहिले म्हणू ते आदिवासी बाया त्याच नाही ना पहिला पाणी पडे ना बहिणी सोन तो लग्न व्हायत कारण ऊस तोडायला जायला राहत गरीब लोक राहत असत्या ऊस तोडीस नेत का पाणी पडायला लाग जाय तो लग्न राहत मग पहिला पाणी बी तसा पडेल पहिला पाणी ना ते वादळणार सुटे नाही का कारभारी बाबा वादळणार सुटे तुम्ही 2-4 जण नावे सुटी घ्या. माझ्यासोबत आलेले माझे रथाचे सारथी माझे तुषारदादा साहेब नांद्रेकर त्याच नाव सुटी घे म्हणा काही गर्दी मा वत राहत्या काय म्हणा तुमले ते वैयक्तिक बटा पहिला पाणी पडे तो लग्न राहत त्याच ना नव्या साड्या नेसेल गावमा येईल राहत पहिला चालू भेटणं तो वातावरणच वेगळं राहत आणि त्या लगीन लेणी घेत ना वादळ सुडे त्या पापड्या राहत त्यांना टोपला मा कुरड्या राहत त्या आव्हाण्या त्या उडेत नार आणि त्या येरावर सुटेत लई नाही तर पापड लई नाही काही फिरणी माये वय ना ये माये लाली बिनाला आयलं कशी फिरणी वय नाही ये लुगडा बिगडा येस नाही माय काही फिरणी इथलं सुटील येते त्या बाहेर तरी तिथले राग रुसवा नाही बरोबर आहे का नाही. शेख असं देखील का तुम्ही अजिबात नाही. वाजा वाजणारे वाजना बाया माणसे बट्टा नाचानं सुरू कर देतात हो बरोबर आहे ना. आणि असं देखील का तुम्ही चला भाऊ त्याच ना भाऊ बंद किंवा दांगडू व्हायला होता आणि येणार लगीन मध्ये घ्यातच नाही असं देखील का अजिबात नाही. कोणा का पोऱ्यान लगीन व्हाय ना वाजा वाजायला पाहिजे अरे बारी बँड जाऊ द्या नुसतं दपडा का वाजे ना अड्डिंग किचने तरी सुद्धा नाचानं सुरू होई जात हो
इतका साधा बोडा. आणि त्याच कुडात जन्माला आलेली शबरी आई आणि त्या शबरी आईच्या उष्टीबोर माझा जगाचा मालक खातो. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात पहिलं उदाहरण. अजून चला पुढे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखामेळा. आमच्या महाराजांनी पहिलेच प्रमाण घेतलं होतं. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखामेळा. चोखामेळ्याची भक्ती कशी होती की भगवंताला त्याच्या घरी कामाला बोलवलं. कशी भक्ती होती ऐका. स्वतःच्या पत्नीला दिवस आहेत, बाईची डिलिव्हरीची बाळंतपणाची वेळ आहे, बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. आणि चोखामेळ्याला वाटलं की मला वारीला जावं वाटतंय. पत्नीला सांगितलं, म्हणले ऐक ना अगं मला वारीला जावं वाटायला ग, वारीला जाऊ का. बाईला दिवस होते, बाळंतपणाची वेळ जवळ होती, तरी बाईनं सांगितलं तुम्हाला वारीला जायचं असेल तर नक्की जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं ना, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा, कारण माझी डिलिव्हरीची वेळ जवळ आहे, बाळंतपणाची वेळ जवळ आहे, मी एकटी काय करणार आहे, कोणीतरी जवळ असलं पाहिजे. ऐका ना. दिवस भरते होते, बाळंतपणी वेळ जवळ जायला होती, तरी नवरान सांग वारीला जाणं म्हणे, तरी बाईने सांगते ना जावा माय म्हणे वारीले. तुम्ही काय करतात बहिणी. डिलिव्हरीने वेळ जवळ यायचे आणि नवरा जर कधी पंढरपूर जावा ना म्हणता, काय वाक्य राहतं तुम्हाला तोंडवर. अरे पंढरपूरनं जाऊ द्या, बाकीने बाया गावमान गावमा बी नवरा कीर्तन ऐकायलेच ना, तरी एक आर आहे मग मागे फिरायला घरातील का त्या बक्कल्या बाहेर बांधायचे, कुत्रा तोड टाकते. बाकीने बहिणी बाहेर निघते ना, आता फोन कर देते, अहो माय मी निघेऊन कुकर निघते, झाकण उघड राह घेते लाई जात. हो माय. संतांना पत्नींचाही तेवढा सपोर्ट होता. हो ऐका. चोखोबाच्या बायकोच्या बाळंतपणाची वेळ जवळ, तरी नवऱ्याला वारीला पाठवलं. आता सांगितलं होतं की रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. हो म्हणला, पण नामचिंतनात एवढे मग्न झाले चोखोबा राय, बहिणीला सांगणंच विसरले. पंढरपुराचा मार्ग धरला, बहिणीचं गाव सुटलं. जगाच्या मालकाला वाटलं माझा भक्त माझ्या नामचिंतनात जर एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा, म्हणून माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली, विटेवरनं उडी मारली आणि येऊन चोखोबाच्या गावच्या शिवजवळ थांबला. अजून गाव मागुशेल हुशार येतात महाराज. गावाच्या शिवजवळ येऊन थांबलाय भगवंत. आणि मग विचार आला, चोखोबाची बहीण बनून जायचंय ना. चोखोबाची जर बहीण बनायचं असेल, जरी मी ब्रह्मांडाचा धनिया, तरी सुद्धा जर स्त्री रूपात जायचं असेल तर मला स्त्री रूप धारण करायचं असेल तर मला साडीच नेसावी लागल. आणि माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी परिधान केली. माया हो, माझा ब्रह्मांडाचा धनी त्यानं नऊवार साडी परिधान केली. नुसता साडी नेसला नाही, हो नुसत्या साडीना पदरना प्लेटा लाईच नाही असं. माझ्या जगाच्या मालकानं डोक्यावर पदर घेतला का. हिंदू धर्माची ही आपली संस्कृती. माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा जर स्त्री रूपात येतो तरी डोक्यावर पदर घेतो, ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. आता सगळ्या बहिणींना पाया पडून सांगतो, डोक्यावर पदर लिहिल्या, आपलं बोलणं काय चांगलं नाही हो बहिणी सोन. अको तुम्ही नंतर सांगतात मरी जायचो आमना किडा पाडी घ्यावं या ना सत्याना असो या. डोक्यावर पदर दड कायल्या हो बहिणी सोन तेव्हा घ्यात ना, लिहिली ना करू सुरुवात बोलाले. हा मग ऐका. न कळत पदर पडला ती गोष्ट वेगळी आहे, पण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. या विषयावर मी 2-5 मिनिटं बोलतोच प्रत्येक कीर्तनात. कारण काय माहितीये का, आता तुम्हाला देवापर्यंत पोहोचवणं एवढं सोपं नाही आहे. पण आपण माणूस बनून जन्माला आलोय, आपण कोणत्या धर्मात जन्माला आलोय, आपल्या धर्माचे नियम काय हे सांगणं कमीत कमी आमचं कर्तव्य आहे. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखील डोळा येतो कडवडा म्हणून या. हो तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून तुम्हाला बोलावं वाटतंय, तुम्ही माझे आहेत म्हणून मी तुमले बोल राहिनो बहिणीसोन. प्रकाशले कोण बोलायला जाईन का, बरोबर आहे का नाही. तुम्ही म्हणे माया बहिणी आहेत, मायाले काय सांगा गरज नाही, बहिणीसलेच फक्त, कारण मायाच ना पदरच पडत नाही, बहिणीसलेच सांग नाही. मीच तुमले बोलसू, तुम्हाला भाऊ ये धाकला हो का मोठा हो, हो मी तुमले हक्कात येईन बोलसू, राग दर्जात नका बहिणीसोन. कारण मी काना देश नाही आणि तुम्ही म्हणे काना देश ना माया बहिणी आहेत म्हणे, मी तुमले बोल राहिनो. दुसरं कोण बोली का तुमले, दुसरं कोण बोलीन का. हा मी तुम्हाला घरना कीर्तनकार आहे, मी बोलतो, दुसरं कोण बोली त्यानं मुसळ फोट टाकतो मी. हा डोक्यावर पदर ही आपली संस्कृती आहे. हो डोक्यावर पदर, डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर घ्यायचा माया हो. जर का माझा बोलू नका, जर का माझा भगवंत स्त्री रूपात येतोय
आणि माझा जगाचा मालक जर का डोक्यावर पदर घेतोय म्हणजे आपली संस्कृती की आपण डोक्यावर पदर घेतला पाहिजे. पदर लिहावा मग काय नुकसान रास का बहिणीचं तर का ते बट्या बहिणीसना डोक्यावर पदर आहे मायासना डोक्यावर पदर आहे तिथलं भारी वातावरण आहे. जिथलं बाईना डोक्यावर पदर रास ना असं वाटस ना जी बाईना डोक्यावर पदर आहे असं वाटत बापरे नांदुरी गडनी देवी जी राहिली बाई बहीण का मंदिर बांधला असा जीव करस. आणि बिगर पदरनी पाहिलं दख का बिगर पदरनी पाहिलं दख का असा जीव करस हो म्हणा बापरे दिल्ली तुरेड कधी फिरायनी भाऊ पदर लिहिले हो बहिणी पदरनी काय ताकद आहे सांगू का तुम्ही गरमाने सानी सहावार साडी खूप वैगी 400 500 600 रुपयान साडी 600 रुपयान साडी आहे तुम्ही सहावार साडी 600 रुपयांनी 6 मीटरनी साडी येते 600 रुपयांनी मीटर कितला पडणं 100 रुपयाले बरोबर आहे ना. पदर कितला मीटर ना रास 1 मीटर ना तो कितला ना पडणं आपले 100 रुपयाना बरोबर आहे ना. 100 रुपयाना पदर आहे तो 100 रुपयाना पदर जर डोकावर राहिला ना असा टोपीवाला बाबाशने जर दखना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचास कुठे ना माहेरी राय पूर्ण काय संस्कार आहेत पोरणा डोकावर ना पदर सुद्धा पडू देत नाही. म्हणजे तो 100 रुपयाना पदर तुम्हाला मायबापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायचाच. बोलू नका महाराज मंडळी बोलू नका. मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो बोलू नका. कारण इथं जमलेला समाज भरपूर आहे त्या मनकडे अपेक्षा त्यांनी येईल म्हणून डोक्यावर पदर घेतला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पदराची काय किंमत आहे. जगाच्या मालकाला तुम्ही पदर घेताना बघितलं नसेल तर तुमच्या परिचयासाठी सांगतो. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती मागे एक बाई राष्ट्रपती झाली आपल्या कानादेशाची मुलगी राष्ट्रपती झाली माय कोण क्या बात है राष्ट्रपती झाली बरं का बहिणी हो राष्ट्रपती झाली प्रतिभाताई पाटील. तरी मायच्या डोक्यावरचा एखादा पदर पडलेला फोटो दाखवा ऐका आहे का कोणाकडे. डोक्यावरचा पदर पडू दिला नाही मायनं. राष्ट्रपती होई गे माय तरी डोक्यावर ना पदर पडू दिला नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास पोलो तिरपा कोशिलेस हो संगू काकू तू खिचडी वाटास हो बहीण हा आठे राष्ट्रपती पदरले नि संगू काकू खिचडी वाटणारी पदर तिरपा कोशिले पुरा सत्यानाश करणार लावा. पदर इतली इज्जत वाढावस ना बहिणीसवर. तुम्ही साड्या लेवान टाइमले साड्या जवळ येतीस खास करीन पहिले पदर देखतीस नि मग साड्या लेतीस बरोबर आहे ना. पदर देखाशिवाय साड्या लेतीत नाही मग तो पदरच डोकावर टाकणारा बाकी नाही इथल्या येड्या राहतीस ना. पदर दखीन साड्या लेतीस पोलो तिरपा कोशी लेतीस नाही तो 15 रुपयाना गजरा बांधेल रास ना तो दखाडान करता लग्नेस मग बिगर पदर नाही फिरती येड्या. अरे ती साडी कितली मागे आहे तो पदर कितला माग आहे तो दखाड ना 15 रुपयाना त्या फुले दखाडान करता येडी अक्का. डोक्यावर पदर असला पाहिजे. हा पाय खेडागावमा बरं आहे वातावरण सिटीजमा लई चौघाल राहणार. आपण एक नवीन वस्त्र गुज जायचे रातभर घाला नाही काय मारी सुद्धा टाकसू त्या गाऊनले मालदा काय नाका. मी डायरेक्ट दुकान मागूशी सुद्धा चाकू घाली माठ टाकसू त्याला काही का वैजान कितला का दांगडो आहे ना त्यांनी इथला सत्यानाश करेल त्या गाऊननी. बाप 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 दखा बहिणीस वन अजून अजून खेळाच मग घुसेल नाही ते असं कोपरे कोपरे प्लॉटच माहिती अजून माझ गाव मग घुसेल नाही ते अजून. देखा शरीराला जर काही त्रास असेल तर नक्की घालायला पाहिजे आपल्यासाठी येते बरोबर आहे की नाही. शरीराला काही व्याधी आहे नक्की घातलं पाहिजे. आणि एखादी म्हणी बहीणले सवय वहीच जायले गाऊन घालाने घालत जावा बहिणीसवर. पण गाऊन जर घालली ना आपला आपला रूम मात झोपली ना आपला आपला पडी राहा ना काय कोणले तोंडा खाडा नाही. बाकी नाही बाया गाऊन घालीन बटा गाव मा फिरी येतीस भाऊ तुन घर काय रांद तुन काय खाद बहिणी रात पाटण्या नका फिरत जाऊ गाऊन घालीनी एखादा कच्ची हिंमत ना ब्याईन मर जाईना. मजाने दिखती होत्या गाऊन घालेल बाया त्या का मापमाशी येल रास का आडून दोडून सत्यानाश राहते मजाने दिखती त्या त्या आपण बाजरीवर चिडा उडवाल नाही लाकडे काढली होता तशा दिखती बहिणी म्हण तुम्ही गाऊन घाले घर मा पडी राहून बाहेर निघाणार नाही बहिणीच म्हण तुम्ही. हो बेकार काम झालं ते गाऊन इथं सत्यानाश करेल बाप 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 बाप. तेवढं बरं आहे अजून खेळाच म्हण नाही ते घुसू बी नका तिच्यात बहिणीच. आणि जी बहीण घालस ना ती बहीण पाय पडत काही गरज झोपी राहत जाय. हो आपली संस्कृती जरा वेगळी आहे. हा खरं जर बोलायला गेलं ना खरं जर बोलायला गेलं ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही असं. हा पण आपले काय करणं आहे आपण खरं बोलाशिवाय राहतच नाही खरं सांगाशिवाय राहतच नाही.
विठ्ठल माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं डोक्यावर पदर घेतला, आता गावात प्रवेश करायचा. दर्जामध्ये आला माझा जगाचा मालक, आणि दर्जामा येताच बरोबर पायमाना चप्पल हात मालिनात कोणी. तिकडे बसले उभे, इकडे येऊन बसा. सर्वांनी मंडपात येऊन बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. मंडळी उभी खाली बसा. एका सापाला मारायला एवढी माणसं लागतात का? ऐका, डोक्यावर पदर घेतला माझ्या जगाच्या मालकान, बोलू नका मायबाप. सगळ्यांच्या पाया पडून विनंती असेल, रिक्वेस्ट असेल, बोलू नका. आता थोडं राही ना भाऊ, मन रे आप्पा. 11 वाजी घ्यात ना, वाजी घ्यात ना, वाजी घ्यात ना. अशी गट आहे का चाडी मोठी होई गे हा. नाही उशीर झाला म्हणून वेळ झाला ते मला मान्य आहे. मग त्या 15 मिनिटं बोलसो ना, पण 11 वाजी घ्या असं म्हण नाही म्हणा. तुम्हाला 15 मिनिटं माल माल मी नाही जिरावा तुम्हाला 15 मिनिटं. हा मी तुम्हाला फुकट न लिसूत बर दिसू ना नको माल कोण हो बाबा. मी नेती ना बोलता साफ सुथरा मन तत्व असं आहे, मी फुकट न लेत नाही, कष्टानं सोडत नाही. 11 वाजले तुमचे 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. अजिबात टेन्शन घेऊ नका. 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. फक्त आता कोणी बोलू नका. शेवटला 15 मिनिटं शांतता. आतापर्यंत शांतता ठेवली, मग म्हणा 5 मिनिटं शिलगाई द्या. पण जशी पहिले शांतता होती तशीच ठेवा. ते अजिबात कोणी बोलू नका. माझ्या तसं नाही चालत ना. काय रे भाऊ, ही काय गेर कोण होतं रे? त्याच ना सौदा चालू आहे दादा. माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं डोक्यावर पदर घेतला, गावात प्रवेशा दर्जामध्ये आला, आणि दर्जामा येताच म्हणा जगना मालकनी पायमाना चप्पल हात मालिनात बहिणीस्वर. पहिल्या बाया बसलेत माझ्या माया, ज्या 40 ने पुढल्या काकू आहेत, 50 ने पुढल्या मावश्यात, ज्या 60 ने पुढल्या आजी आहेत, तिसले विचारा. मायर तीन जरी अंडेर उनी सुनबाई उनी, बापनी जर कधी सस्ताईन टाइमले 50-100 ना बी चप्पल लिहिल होती, तरी गाव मागूसान टाइमले चप्पल हात मालियत पहिल्या बाया बसेलेत विचारल्या. बरोबर आहे ना माडी? बरोबर आहे ना? गाव मागूसान टाइमले हो म्हणता चांगला लोके जमेल येत. त्या बोटवर मोजा जोगता येत, पण काय किडा पाड राहा ना तो. म्हणजे तुमनं म्हणणं अशी जाऊ द्या नीचे त्याने वर्षी लागू नका असं. बरं ठीक आहे चालेल. मग ऐका, पदर घेतला यात विशेष नाही. जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली. माया हो लक्षपूर्वक ऐका, पायातली चप्पल हातात घेतली. ही पहिली संस्कृती आहे. पहिल्या बाया गाव मागूसान टाइमले वावर मै जरी उन्यात डोकावर जरी वजर आहे तरी सुद्धा पायमाना चप्पल हात मारलेत, मग गाव मागूश येत. बरोबर आहे ना माडी? हा हा असा नियम होता. पहिल्या बाया गाव मागूसान पहिले दर्जा मावण्यात का चप्पल हात मारलेत. आतेल्या पुरी चप्पल घालाशिवाय रांधतीत नाही. तिथलं उलट होई जायचे. एक ताईना माल फोन होणार, विकिरण महाराज तुम्ही लई जुने रूढी परंपरा सांगतात. म्हणतात ताई आपल्या धर्माच्या रूढी परंपरा सांगतो मी. म्हणे महाराज पहिल्या बाया पदरली आहेत, पहिल्या बाया चप्पल काढीशने गाव मागूश येत, त्या अशिक्षित होत्यात म्हणे. म्हणता असं आहे का? त्या अशिक्षित होत्यात, आम्ही शिकेल सवरेलेत म्हणे महाराज, आम्ही ते काम करावत नाही. म्हणतो बहीण बिगर चप्पल घालीने गरमा चालणं, गरमा राहणं, बिन पदरनं राहणं, याला जर सुशिक्षित मनस होई ते अजून तू पुरी शिकेल नाही. बिना पदरनं राहणं आणि चप्पल घाली राहणं अजून पुरी सुशिक्षित होईल नाही शेतू. तू पुरी सुशिक्षित तर वय वशी जवळ पायमा घाला ना बुटसमा वरण लिन पिशी. हा बिन पदरनं राहणं म्हणजे सुशिक्षित राहस का? चप्पल घाली राहणं म्हणजे सुशिक्षित आहे. काहीतरी पायाला त्रास आहे, डॉक्टरांनी काहीतरी सांगितलं म्हणून घातलं तर बरोबर आहे. बाकी ना असं चाललाय ना पीचेस त्या यावर आगे दकाय ती ना पायमा चप्पल मी बी लिसू. हा ही आपली संस्कृती नाही माया हो. माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली, गावात प्रवेश केला, दरवाजावर थाप टाकली आणि आवाज दिला, वहिनी चोकोबाची बैडा झाला चाल, चोकोबाची बैडा झाला चाल, हे चोकोबाची बैडा. धनी माझा
माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा विटेवरनं उडी मारतून चोखोबाच्या घरी गेला. दरवाजावर थाप टाकली. दरवाजावर थाप टाकल्याच्या नंतर वहिनीनं दरवाजा उघडला. आतमध्ये प्रवेश केला. चोखोबाच्या बहिणीच्या रूपात प्रवेश केला. ऐका, माझा भगवंत चोखोबाची बहीण बनून भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. नाही 28 दिवसपर्यंत चोखोबाच्या घरात चोखोबाचं कामधंदा केलीत. महाराज, माझा आता सगळ्यांना प्रश्न असेल, खास करून माझ्या माया माऊलींना प्रश्न असेल. रजस्वला स्त्री असेल ना, स्त्री जर रजस्वला असेल तर तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. बरोबर आहे ना माया हो? रजस्वला स्त्रीला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. थोडक्यात नास्तिक लोकांच्या जर भाषेत सांगायचं म्हणलं, मूर्ती दगडाची आहे, तिच्यामध्ये आपण प्राण प्रतिष्ठा करतो म्हणून प्राण येतो, हा आपला अंतःकरणातला भाव आहे. पण नास्तिक लोकांच्या भावनेनं जर बघितलं, मूर्ती दगडाची आहे, पर त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर रजस्वला स्त्रीला 4 दिवस जायला प्रवेश नाही आहे. दगडाच्या मूर्तीसमोर 4 दिवस रजस्वला स्त्री जाऊ शकत नाही. पण किती उदार अंतःकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. महाराज, किती उदार अंतःकरणाचा, किती उदार अंतःकरणाचा. हां, भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. इतका उदार अंतःकरणाचा भगवंत. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की अशा देवाला शरण जायचं की तो भक्ताच्यासाठी लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम साधवया भक्ती काद हे आस्ती निहाय निरात दारू पिना समी नशामा खोटा ना बोलाव दो के वासती एक बुकामा मुका कटाव. 75 वर्षी वयमा जरी या किडा पाड राहा ना, पहिले कितला किडा पाडेल होते. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, गाणं कसंही असू देत पण आपले भाव चांगले ठेवायचे. चाल ती आवडली ना, भाव आपले टाकायचे. जसं की हे तेरी प्यार में काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, ओ तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई. कोणाची मतलब चॉबी हरवली असेल तर इथं सापडलेली आहे. ज्यांची कोणाची हरवली असेल चेक करून घ्या, इथून उचला. आता इथला स्टाला मग इथे तर मागे काय जावं काम नाही. गाणं कसलंही असू द्या, भाव आपले चांगले असले पाहिजे, नाही का. अजून सांगतो, तरुण पोरांना सांगतो, दादा जोपर्यंत वय ये तोपर्यंत करील्या. कारण आमचे संतही सांगतात, हे तू तो संत भेद ना पायो व तारा ही राजनम गमवायो, तू संत भेद ना पायो व तारा ही राजनम गमवायो, बालपन में कहता था कि मैं बजूंगा राम, मैं बजूंगा राम, तू तो खेल कूद करवायो तारा हीरा जन्म गमवायो, हीरा जन्म गमवायो तारा हीरा जन्म गमवायो, जवानीपन में कहता था कि मैं बजूंगा राम, तू तो मांस मच्छी खिलवायो तारा हीरा जन्म गमवायो, हीरा जन्म गमवायो तारा हीरा जन्म गमवायो, बुढ़ापे में कहता था कि मैं बजूंगा राम, बुढ़ापे में कहता था कि मैं बजूंगा राम, तू तो खाज खुज करवायो तारा हीरा जन्म गमवायो, तू तो खाज खुज करवायो तारा हीरा जन्म गमवायो. आहे त्या क्षणी सावध व्हायचं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. पण आपण तरुणपणा देऊनकडे वळतच नाही. मग यासले एखादी पूर्णी जर व्हॉट्सअपले ब्लॉक कर का या पडेल बी तडाना आडे बट्ट अंतटी गुणगुणाव तशा पाकरा आजाद केले तुला बावरे, तूने आजाद कर रे, तुला पाखरू ऑलरेडी आजाद होत रे. अरे तुला पाखरून तुला फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता तरी टेल होत रे, बानट सुरूच नाले. तुन पाखरून पहिले ठरेल होतं म्हणून लगीन निबुंदी आले वाढायला लावसो. आज उलट तुला पाखरू लगीन करीन जास 3 वरीस मतात आहे, 1 वरीस न पोरग कड्यावर राहा, चौकमा बटेल राहा, तिना कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ बघ मामा कसा बसलाय, कथा जाय तुला पाखरा. त्याच्यापेक्षा भैया चाल जर ती आवडली तर भाव आपले होतायचे त्याच्यामध्ये. जसं की ही नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा, देखते ही देखते हवाले ये किया,
देखते ही देखत्या वाले तेरे ये किया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया ये कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया चाल कसली असू द्या भाव आपले चांगले पाहिजे भगवंताच्या प्रतीचे असले पाहिजे. आणि इथं बसलेल्या महिलांनाही सांगतो ताया हो तुम्ही आता इथपर्यंत आलेले आहात तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही परमार्थिक आहात. आणि इथं बसलेले सगळ्या तरुण भावांनाही सांगेल तुम्ही सुद्धा समजदार आहात खूप काही सांगायची गरज नाही. वाजले 11:15 बाबांना 5 मिनिटं बोलायचे बाबा काय